अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे इस्रायलवरील हल्ले तीव्र केलेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आलेत। तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा वणवा धुमसतोय। त्याचाच परिणाम आता दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे। इस्रायलच्या अनेक शहरांवर इराणकडून हल्ले करण्यात आले आहेत, मिसाइल्स डागण्यात आल्या आहेत। अमेरिकेने इराणच्या फोंडो, नतांज आणि एस्फहान या 3 अणु प्रकल्पांवर शक्तिशाली बंकर ब्लास्टर्स बॉम्ब टाकले। या बॉम्बमध्ये GBU-57 सुद्धा आहे असं म्हटलं जात आहे। GBU-57 हा 20 फूट लांब 13,600 किलो वजनाचा बॉम्ब आहे। हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतोय। इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशाकडे इतकं शक्तिशाली विमान आणि GBU-57 हा बॉम्ब नाहीये। हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानाने उचलला जाऊ शकतो। इराणचे फोंडो आणि नतांज हे असे 2 आण्विक तळ आहेत जे भूअंतर्गत जमिनीखाली उभारण्यात आले। मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट करू शकत नाही। त्यासाठी GBU-57 सारख्याच बॉम्बची आवश्यकता आहे। तर इराण इस्रायल युद्धासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। अमेरिकेच्या अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यामुळे इराणच्या अणुशक्ती बनवण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसलाय। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलंय। फोंडो, नॅताना आणि इफ्तहान अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बनं हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात 3ही आण्विक तळ उद्ध्वस्त झालेत। इराणला अणुशक्ती बनवण्यासाठी ही 3ही केंद्र खूप महत्त्वाची आहेत। इराणसाठी ही 3ही केंद्र किती महत्त्वाची होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराणच्या सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्पांपैकीचं हे एक आहे। 2006-2009 दरम्यान गुप्तपणे हे उभारण्यात आलं। हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलंय। तेहरानपासून 160 किलोमीटर दूर आहे। डोंगराखाली सुमारे 300 फूट खोल हे स्थापित आहे। दर 3 महिन्यात अंदाजे 166 किलो 60% शुद्ध युरेनियम उत्पादनाची याची क्षमता आहे। 4 अणुबॉम्ब बनवण्याची याची क्षमता आहे। इराणमधील सर्वात मोठे अणु संशोधन हे केंद्र आहे। 1980 आणि 90च्या दशकात चीनच्या मदतीने हे उभारण्यात आलं। अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन तयार करणं। इस्फहान संदर्भात माहिती पाहतोय। संशोधन रिएक्टरसाठी यात इंधन निर्मिती केली जाते। 3000 शास्त्रज्ञ यात काम करत असल्याची माहिती आहे। इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूम मध्ये असल्याची माहिती मिळते। अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय अशी देखील माहिती आहे। इराणवरील संपूर्ण कारवाईवर ट्रम्प यांचं बारीक लक्ष आहे। इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी ही माहिती दिली। तर हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिलाय। युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणने दिली आहे। अमेरिकेनं नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहेत असं इराणनं म्हटलंय। इराण अमेरिकेच्या एअर बेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय। त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। तर अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। इराणचे युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशाराही त्यांनी दिलाय। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असंही ट्रम्प म्हणाले।
precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordow, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. इस्रायल आता इराणसोबत दीर्घयुद्धाची तयारी करतंय. तेहरानमध्ये 60 लढाऊ विमानांनी हल्ला केलाय. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झालाय. इस्रायली सैन्याने सर्व एअरबेसेसवर हाय अलर्ट जारी केलाय. तर अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं म्हटलंय. फोर्डो, न्यातना आणि इस्फहान या 3 अणुकेंद्रांवर हल्ला झाल्याचंही या संघटनेनं म्हटलंय. इराणनं आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्याचं आवाहन केलंय. शिवाय अणु कार्यक्रम थांबवू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणनं सर्वात मोठा दावा केलाय. कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणनं केलाय. इराणच्या 3 आण्विक स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केलाय. त्यामुळे या ठिकाणी रेडिएशन्स पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे इराण इस्रायल युद्ध पेटलं असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुश्तबा खामेनी याचं नाव नाहीये. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता आता धोक्यात असल्याचं मानलं जात आहे. खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची देखील माहिती आहे. एक मोठी बातमी समोर येते. पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजे NIA पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम मधील बटकोट येथील परवेज अहमद जोथर आणि पहलगाम मधील हिलपार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसोबत संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी देखील केली आहे. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत. खरं तर पहलगामच्या हल्ल्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती मिळाल्याचं म्हणावं लागेल. काय अधिकचे अपडेट आहे? पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला 2 महिने पूर्ण झाले असताना NIAनं खूप मोठी कारवाई केली. आता खूप मोठं घबाड लागलेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे, कारण NIAने ज्या दहशतवाद्यांनी जात विचारून धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या झाडलेल्या होत्या अशा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना पहलगाम मधील पटकोट इथून जे आहे अति NIAने बघायला मिळते. अहमद जोथर त्यांनी जे आहे पहलगाम मध्ये त्या जे दहशतवादी होते त्यांना आश्रय दिली होता. जी माहिती समोर आली आहे त्या दोघंही दहशतवादी संघटना आहे त्यांना प्रतिबंध केला. त्या संघटनेची संबंध असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर 3 तास अगोदरपासून हे दोघं त्या ठिकाणी या लोकांनी ते केला होता अशी माहिती आता तपासात समोर आलेली आहे. NIAनं आता अटक केलेली आहे. पुढचा तपास NIA करत आहे. तपासामध्ये नेमकी कुठले धागेदोरे हातात लागतात, काय काय गोष्टी NIAच्या तपासात समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पहिली कडी ही खूप महत्त्वाची आहे. ती कडी त्या कडीच्या 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात
यश आल्याचं आपल्याला नक्कीच प्रकारे म्हणता येईल. नक्कीच या तपासाच्या आधारे इतर अनेक धागेदोरे हाती लागतील अशी आशा व्यक्त करूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. भारत अंदमानच्या समुद्रात एक परिवर्तनकारी तेल साठा शोधण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जर अंदमानमध्ये तेलाचे साठे सापडलेच तर भारताचं नशीब कसं बदलणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतात सापडला तेलाचा खजिना. अंदमानमध्ये गयाना एवढ्या कच्च्या तेलाचा साठा. भारताची अर्थव्यवस्था 20 ट्रिलियनची होणार. अंदमानच्या निळाशार समुद्रात लपलेलं एक मोठं रहस्य आता उलगडणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटाजवळील समुद्रात कच्च्या तेलाच्या प्रचंड मोठ्या साठ्याचा शोध घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे. आणि या ठिकाणी तेलाचे साठे सापडले तर कच्च्या तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. सध्या भारत आपल्या गरजेच्या 85 ते 88% कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो. त्यामुळे अंदमानच्या समुद्रातील कच्च्या तेलाचा साठा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. Now in Guyana, everybody says Guyana, Guyana. You know, they dug 46 wells and they didn't find any oil. It's when they dug the 57th one, they dug. They dug and found oil. And then it became the largest find. So what I've been saying is that we have the potential of several Guyanas in the Andaman Ocean. आपण वारंवार गयानामधील तेल आणि वायू साठ्यांबद्दल बोललो. मात्र गयानाने 46 तेल विहिरी खोदल्या आणि त्यांना तेल सापडलं नाही. जेव्हा त्यांनी 47वी विहीर खोदली तेव्हा त्यांना तेल सापडलं आणि नंतर तो सर्वात मोठा शोध ठरला. त्याचप्रमाणे अंदमानमध्येही भारताला तेल सापडण्याची पूर्ण शक्यता आहे. अंदमानमध्ये तेल साठे सापडले तर भारतासाठी ते का महत्त्वाचे आहेत पाहूया. तेल साठ्याच्या बाबतीत गयाना जगात 17व्या क्रमांकावर. गयानामध्ये सुमारे 11.6 अब्ज बॅरल तेल आणि वायूचा साठा. भारत 85 ते 88% कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो. अंदमानमध्ये तेल साठा सापडल्यास इतर देशांवरील अवलंबून राहणं कमी होणार. तेल साठा सापडल्यास भारताची अर्थव्यवस्था 20 ट्रिलियनची होणार. आपल्या देशात कच्च्या तेलाचे साठे प्रामुख्यानं आसाम, गुजरात, राजस्थान, बॉम्बे हाय आणि कृष्णा गोदावरी बेसिनमध्ये. याशिवाय विशाखापट्टणम, मंगलोरमध्ये धोरणात्मक साठे आहेत. ओडिशा आणि राजस्थानमध्ये नवीन साठ्यांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी अंदमान आणि निकोबार बेटांवर तेल आणि वायूचा शोध सुरू आहे. ऑइल इंडिया आणि ONGC सारख्या कंपन्या इथं ड्रिलिंग आणि सर्वेक्षण करतायत. त्यामुळे अंदमानमध्ये तेल साठा सापडल्यास तो भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इथून पुढे आता इतर उर्वरित वेगवान स्वरूपातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांच्या पॅनलमध्ये थेट लढत आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिंदे सेनेकडून बॅनर लावण्यात आलेत. ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त असा त्यावर मजकूर छापण्यात आलाय. तर बॅनरवर शिंदेंच्या कामाचे फोटो दिसतायत. उद्धव ठाकरेंच्या हातात एक सिलेंडर असलेलं व्यंगचित्र लावत डिवचण्यात आलंय. मुंबईत मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख दिसतोय. कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी बॅनरबाजी पाहायला मिळते. दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांकडून एक बॅनर लावण्यात आलाय. पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचा हा बॅनर आहे.
हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक थांबून हा बॅनर पाहतायत. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. जेलमध्येच त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. कराडचा रक्तदाब वाढला होता आणि शुगर कमी झाली होती. तर निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय. तर तटकरेंनी बेताल वक्तव्य थांबवावं, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आमदार महेंद्र दळवींनी दिलाय. पालकमंत्री पदावरून शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. एकंदर वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे तर त्यांनी उचित विचार करावा, अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची व्यूहरचना राजकीय दृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला. तो आमचं कर्तव्य आहे. पण स्थानिक लेवलला ज्या घडामोडी तटके साहेबांचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते बोलून करतायत ते थांबलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हा त्यांना निश्चित सल्ला आहे. वरच्या पातळीवरती जे आमचे तिन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, ते काय निर्णय करतायत त्याच्यावरती अवलंबून राहील. आणि आम्ही प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे मंडळी आहोत. भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या या अनुषंगाने जे वरती जे नेते निर्णय करतील त्याच्या अनुषंगाने आम्ही चालण्याचे. या बातमीनंतर उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. येत्या आठवड्याभरात बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय. येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होतील असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय. शेगावकरांना आता 24 तास पाणी मिळणार आहे अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाते अशी माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली. आषाढी यात्रेच्या निमित्तानं आज पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. चंद्रभागा, वाळवंट, भक्तिसागर, वारकरी पालखीतळ, दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळून आलाय. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मात्र सदरचा मृतदेहाची ओळख अद्याप कळू शकली नाहीये. शहर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीनं सध्या तपास सुरू आहे. सांगलीतील बोरगाव इथं शेतात जिवंत अर्भक आढळलंय. तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतात हत्तीग्रासमध्ये पुरुष अर्भक रडताना सापडला. अर्भकाच्या शरीरावर आणि डोळ्यात माती गेली होती. रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केलंय. मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात आणि ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता तुम्ही 2 व्हीलरनं हवेत उडू शकताय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. मात्र हवेत उडणारी ही कोणती बाईक आहे आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हवेत
आता ही फ्लाइंग बाईक भारतात नेमकी कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र सध्या तरी चीनमध्ये या बाईकची प्री बुकिंग सुरू झाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल. मात्र हवेत उडणाऱ्या या बाईकची किंमत पाहिल्यावर ही बाईक सध्या तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.